बी रेडी स्टार्ट. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये काल दिनांक 12 जुलै 2012 रोजी या सदनामध्ये गृह खात्यावर चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेमध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी सहभाग घेऊन अनेकांना चांगल्या सूचना केलेल्या आहेत. त्या सूचनांचे सरकारकडून स्वागत करण्यात येत आहे. माननीय विरोधी पक्षनेत्यांनी त्यांचा प्रदीर्घ भाषणामध्ये काही खूपच महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. माननीय विरोधी पक्षनेत्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या बाकावर बसल्यानंतर अतिशय शांत, संयमी आणि हळू आवाजातून केलेले पहिले भाषण बहुतेक सर्व सन्माननीय सदस्यांना आठवत असेल. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारे स्वतःला घशाला त्रास करून घेण्यापेक्षा शांत, संयमी, हळू आवाजात आपले भाषण केले तर ते सुद्धा प्रभावी वाटेल. या पद्धतीचा अवलंब त्यांनी नेहमीच केला तर या सदनामध्ये आवाजाचे प्रदूषण होणार नाही व चर्चा देखील चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असे मला वाटते. मी त्यांना हे चांगल्या अर्थाने बोलत आहे. आतापर्यंतचा विचार केला तर गृह खात्यावर चर्चा झाली नाही असे एखादेच अधिवेशन झाले असेल. यामागील कारण म्हणजे या खात्यामार्फत, पोलिसांमार्फत जी कामे केली जातात ती जनतेच्या अतिशय जिव्हाळ्याची असतात. त्याचबरोबर जनतेचे जीविताचे, मालमत्तेचे रक्षण करणे ही कुठल्याही सरकारची पहिली जबाबदारी असते. त्यामुळे नेहमी या विषयावर चर्चा होतच असते. पण या अधिवेशनात ही चर्चा इतक्या लवकर होईल असे मलाही वाटले नव्हते. याचे कारण असे की आज इतरही अनेक विषय प्रसिद्धी माध्यमामध्ये गाजत आहेत. अनेक सन्माननीय सदस्यांच्या भाषणातून हे वेळोवेळी जाणवते की प्रसिद्धी माध्यमांच्या सदनावर फार मोठा प्रभाव आहे. या सर्व बाबी खऱ्या असल्या तरी सुद्धा माननीय विरोधी पक्षनेत्यांनी गृह खात्यावरील चर्चेला प्राधान्य दिले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगू इच्छितो की काही गोष्टी ठरलेल्याच आहेत व त्या सभागृहांच्या कामकाजाचा अपरिहार्य भाग आहेत. उदाहरणार्थ, माननीय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा उल्लेख आला की अभिभाषणाचा शेवट आला आहे हे भाषण ऐकणाऱ्याचाही ताबडतोब लक्षात येते. तशाच प्रकारे गृह खात्यावरील चर्चेमध्ये माननीय विरोधी पक्षनेत्यांच्या भाषणात लोहार कुटुंबाचा उल्लेख झाला की त्यांचे भाषण संपत आले आहे हे लक्षात येते. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हा जसा माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाचा अविभाज्य भाग आहे तसेच लोहार प्रकरण हा माननीय विरोधी पक्षनेत्यांचा गृह खात्यावरील भाषणाचा अविभाज्य भाग आहे असे मला वाटते. परिच्छेद. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी सांगतो की प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार होतोच आणि असतोच असे मानण्याचे कारण नाही. या प्रस्तावावरील भाषणात माननीय विरोधी पक्षनेते व सन्माननीय सदस्यांनी केलेल्या काही सूचना खूप चांगल्या आहेत. पण सरकारच्या वतीने काहीही केले की त्यामध्ये भ्रष्टाचार आहे अशा पद्धतीचे निष्कर्ष काढणे बरोबर नाही. या प्रस्तावावर बोलताना मंत्रालय इमारतीत लागलेल्या आगीच्या संदर्भात भाष्य केले गेले. मंत्रालय इमारतीला लागलेल्या आगीवर कमी चर्चा झाली, परंतु त्या तुलनेत भ्रष्टाचाराच्या बाबतीत थोडीशी अधिक चर्चा झाली आणि त्यातून नको ते संशयाचे वातावरण निर्माण झाले. मंत्रालय इमारतीस लागलेली आग हा विषय असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी भ्रष्टाचाराचे विषय पाठ केल्याप्रमाणे मांडले. त्यामुळे आगीचा विषय बाजूला पडला. ज्या फाईल्स जळाल्या नाहीत त्यावर खूप चर्चा झाली. महोदय, विरोधी बाकावर सत्ताधारी बाजूकडे पाहायचे ठरवले की प्रत्येक गोष्ट चुकीची वाटायला लागते. आम्ही देखील विरोधी पक्षाच्या बाजूला बसलो होतो, परंतु आमच्या विरोधी पक्षाचा एक फायदा निश्चितपणे झालेला आहे आणि त्याचे श्रेय मी माननीय विरोधी पक्षनेत्यांना देतो. मी गेली 3-4 अधिवेशने पाहत आहे की आमचे काही अधिकारी माननीय विरोधी पक्षनेत्यांना जेवढे चांगले ब्रीफिंग करतात तेवढे चांगले ब्रीफिंग मला करीत नाहीत. हे माझे दुःख आहे. या कौशल्याबद्दल मी माननीय विरोधी पक्षनेत्यांचे अभिनंदन करतो.
आपणास जे कोणी ब्रीफिंग करतात त्यांना माझी एवढीच सूचना आहे की विभागामध्ये ज्या काही चुका होत असतील त्याबद्दल विरोधी पक्षाला जरूर सांगितले पाहिजे, परंतु विभागामध्ये जे काही चांगले होत असेल त्याबाबत नेहमी नको, परंतु अधूनमधून ब्रीफिंग झाले असते तर गृह विभागावरील चर्चेला विरोधी पक्षांनी पहिले प्राधान्य दिले नसते, असे माझे प्रामाणिक मत आहे. स्टॉप.